भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 75व्या वर्षाच्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त सर्व भारतीयांना मंगलमय शुभेच्छा व्यक्त करतो। पुन्हा एकदा भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं सर्व जाती धर्म प्रांत भाषा आणि सर्व भारतीयांना भारतीय बांधवांना सर्व भारतीयांना मंगलमय शुभेच्छा व्यक्त करतो। स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन याच्यामधील फार मोठा फरक आहे, हे आजही भारतीय लोकांना अजूनही समजले नाही। स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं जो प्रोग्राम जो कार्यक्रम जो शहीदाची गाणी लावतो, जे स्वातंत्र्य दिनाचं जे महत्त्व 15 ऑगस्ट 1947ला आम्ही सांगतो, तोच प्रकार आपण प्रजासत्ताक दिनाच्या 75 वर्ष झाली तर प्रजासत्ताक दिनाचं महत्त्व न सांगता संविधानाचं महत्त्व न सांगता स्वातंत्र्याचंच महत्त्व त्या दिवशी बी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं बी शहीदाची गाणी ते लावलं जातं, तोच प्रकार केला जातो। परंतु 15 ऑगस्ट 1947ला हा सत्तांतर दिवस आहे, त्या ठिकाणी शहीदाचं हुतात्म्याला अभिवादन केलेलं ते योग्य आहे। पण 26 जानेवारी 1950 पासून या देशामध्ये प्रजासत्ताक भारताची सुरुवात झाली। लोकशाही भारताची संविधानानुसार लोकशाही भारताची अंमलबजावणीला सुरुवात झाली, तेव्हापासून प्रजासत्ताक दिन हा साजरा केला जातोय। 26 जानेवारी 1950 पासून जे या दिवशी जी प्रजासत्ताक दिन आपण साजरा केला जातो, त्या दिवशी काय कोण शहीद वगैरे झालं नाही। या दिवशी खऱ्या अर्थानं 26 नोव्हेंबर 1949ला महामानव लोकशाही भारताचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान अर्पण केला आणि त्या संविधानाची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 पासून सुरू झाली। तेव्हापासून प्रजासत्ताक दिन या देशामध्ये साजरा केला जातो। खरं तर प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी हाच बहुजन समाजाचा खरा स्वातंत्र्य दिन आहे। काय भारताचं संविधान हाच बहुजन समाजाचा खरा स्वातंत्र्याचा जाहीरनामा आहे, नव्हे भारतीय संविधान हाच या देशाचा खरा स्वातंत्र्याचा जाहीरनामा आणि स्वातंत्र्य दिन आहे। म्हणून प्रजासत्ताक दिन हा खऱ्या अर्थानं बहुजन समाजाचा भारतीयांचा खरा स्वातंत्र्य दिन आहे। याच दिवसापासून या देशातील लोकांना या देशातील उपेक्षित लोकांना या देशातील भारतीयांना बहुजन समाजाला खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य मिळालं। ते मताचं स्वातंत्र्य मिळालं, बोलण्याचं स्वातंत्र्य मिळालं, राहण्याचं स्वातंत्र्य मिळालं, जगण्याचं स्वातंत्र्य मिळालं, शिक्षणाचं स्वातंत्र्य मिळालं, संपत्ती धारण करण्याचं स्वातंत्र्य मिळालं। म्हणजे भारतीय लोकांना बहुजन समाजाला उपेक्षित लोकांना मानवी मूल्याचा आणि मानवी प्रतिष्ठेचा न्याय अधिकार आणि स्वातंत्र्य मिळाला। तो दिवस 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन आहे आणि म्हणून या दिवशी खऱ्या अर्थानं भारताच्या बहुजन समाजाचा हा स्वातंत्र्याचा दिवस आहे आणि त्या निमित्तानं बहुजन समाजाला आणि भारतीय नागरिकांना भारतीयांना या प्रजासत्ताक दिनाच्या 75व्या वर्षाच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मी मंगलमय शुभेच्छा व्यक्त करतो। आणि स्वातंत्र्य समता संविधानानं जे अभिवचन दिलेलं या देशाला, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून या देशातील नागरिकाला जे अभिवचन दिलेलं आहे की स्वातंत्र्य समता बंधुत्व न्याय धर्मनिरपेक्षता जात विरहित लोकतंत्र राष्ट्रवादाचा प्रबुद्ध भारत निर्माण करणं ही या दिवशी संकल्पन करूया आणि त्या दिशेनं वाटचाल करूया। खरं तर भारताच्या संविधानाचं अंमलबजावणी करणारं सरकार आणि त्या संविधानाचं अनुपालन करणारा समाज आणि जनता ज्या दिवशी निर्माण होईल, त्या दिवशी खऱ्या अर्थानं भारत हा महासत्ता होईल। मी प्रथम भारतीय आहे आणि नंतर सुद्धा भारतीय आहे। हे भारतीयत्व म्हणजेच राष्ट्रीयत्व, हे राष्ट्रीयत्वाची भावना प्रत्येक भारतीयांच्या मनामध्ये ज्या दिवशी निर्माण होईल, त्या दिवशी खऱ्या अर्थानं या प्रजासत्ताक दिन साजरा केल्याचा आनंद आणि समाधान होईल।
एक व्यक्ती एक मत या न्यायानं जसं राजकारणामध्ये समानता प्रस्थापित झाली आणि त्याच पद्धतीनं एक व्यक्ती एक मूल्य या न्यायानं सामाजिक आणि आर्थिक जीवनामध्ये समता प्रस्थापित होईल आणि सामाजिक आणि आर्थिक समतेवरती लोकशाही भारत उभा राहील। त्या दिवशी खऱ्या अर्थानं प्रजासत्ताक दिन साजरा झाल्याचा आनंद आणि सार्थकता लाभेल। आजपर्यंत आम्हाला काय शिकवलं गेलं? देव धर्म आणि देशासाठी प्राण घेतला हाती। काय? देव धर्म आणि देशासाठी प्राण घेतला हाती, आणि तीच गाणं प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताला वाजवलं होतं। हे ब्राह्मणी षडयंत्र ओळखलं पाहिजे, समजलं पाहिजे। आता तसं नाही, देव धर्म आणि नंतर देश। काल्पनिक देव आणि धर्मापेक्षा लोकशाही भारताचं वास्तविक अस्तित्व मान्य करून त्या लोकशाही भारताचं त्या देशासाठी, लोकशाही भारतासाठी त्याग करणं आणि कार्य करणं हे खऱ्या अर्थानं, आणि म्हणून आता असं म्हणलं पाहिजे की माणूस समाज आणि देशासाठी प्राण घेतला हाती। अशा प्रकारचं वागणं, अशा प्रकारचं बोलणं आणि अशा प्रकारचं जगणं हे असलं पाहिजे। आणि हा संकल्प प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं प्रत्येक नागरिकाने केला पाहिजे। आता असं होतं की दुर्दैव या देशाचं की कोणती स्वातंत्र्याच्या दिनानिमित्तानं एक फॅड आले, ब्राह्मणी फॅड आलेले की RSSने ते निर्माण केलेले भारत माता काल्पनिक देवी, 4 हाताची, देखण्या तोंडाची, निवीप्रमाणे लोकांना देवबुद्धी आणि मूर्ख काढण्याकरता काल्पनिक भारत माता केलेली आहे। आणि स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं 15 ऑगस्टला तिचं पूजन केलं जातं। अलीकडे 26 जानेवारीला सुद्धा तिचं शाळेमध्ये पूजन, विविध संस्था आणि सरकारी कार्यालयामध्ये सुद्धा भारत मातेचं पूजन करून 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो। तसंच हा मूर्खपणा आणि बेमानी 26 जानेवारी ह्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं सुद्धा केली जाते। आणि म्हणून या ठिकाणी जी शाळा आणि जे सरकारी कार्यालय म्हणजे काल्पनिक RSS वाल्यांनी जी निर्माण केलेली काल्पनिक भारत माता, जर सरकारी कार्यालय, निम सरकारी कार्यालय आणि शाळा, महाविद्यालय, कॉलेजमध्ये आणि विद्यापीठात जर लावून जर साजरा केला असेल तर अशावरती असे संविधानानुसार संविधानाचा अपमान केला म्हणून त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई केली पाहिजे। आणि सजग नागरिकांनी, जागृत, संविधानाप्रती जागृत नागरिकांनी अशा या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं जागृत होऊन हा दिन मोठ्या उत्सवात साजरा केला पाहिजे। आणि सगळ्यात महत्त्वाचं असं की प्रजासत्ताक दिनाचं महत्त्व काय? अरे स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन बाबा फरक आहे। प्रजासत्ताक दिन लोकशाही भारताचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मुळे या देशात निर्माण झाली। या देशाला पुन्हा लोकशाही दिली। या देशाला काय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संसदीय लोकशाही या देशाला पुन्हा दिलेली आहे। आणि त्याचा जो दिन आहे 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन, याचा स्वातंत्र्याचा काही संबंध नाही। स्वातंत्र्य 15 ऑगस्ट सत्तांतर आहे। आणि म्हणून या दिवशी खऱ्या अर्थानं महामानव लोकशाही भारताचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा गौरव, त्यांच्या कार्याची माहिती लोकांपर्यंत त्या महामानव डॉक्टर बाबासाहेबांचा पोठोस प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं 26 जानेवारीला प्रत्येक शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ आणि सरकारी, निमसरकारी शाळा आणि संस्थे म्हणजे ज्यांना प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे, जिथं जिथं तिथे तिचं लोकशाही भारताचे शिल्पकार, खरे राष्ट्रनिर्माते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावूनच आणि संविधानाच्या प्रति लोकजागृती करून आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावूनच 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात यावं। आणि हे खरं वास्तव आहे। या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मोठ्या कष्टातून या देशाला पुन्हा संसदीय लोकशाही दिली। खरं तर लोकशाही ही बुद्धानं जगाला दिलेली सर्वात मोठी महान देणगी आहे। परदेशातून, विदेशातून लोकशाही भारतात नाही आली, तर भारतातून लोकशाही जगात गेलेली आहे। म्हणून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं की मी पुन्हा या देशाला संसदीय लोकशाही पुन्हा एकदा प्राप्त करून देतो आहे। म्हणून खऱ्या अर्थानं प्रजासत्ताक दिना हे खऱ्या अर्थानं जर संविधानानं दिलेलं अभिवचन आहे, या देशातील सर्व माणूस हा संविधानाचा प्रमुख केंद्रबिंदू आहे।
आणि समाजातील शेवटच्या थरातील माणूस समाजाच्या मुख्य प्रभावात आणणं हे प्रजासत्ताक दिनाचं खरं प्रयोजन आणि उद्दिष्ट आहे. समाजातला शेवटचा उपेक्षित घटकातला शेवटचा माणूस राष्ट्राच्या प्रमुख प्रभावामध्ये येत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं प्रजासत्ताक दिन साजरा झाल्याचं आनंद आणि समाधान आणि सार्थकता लाभणार नाही. आणि आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मानतो की संविधानाचं मूल्य आणि लोकशाही मूल्य जीवनमूल्य यशस्वी करायचं असेल, अर्थात प्रजासत्ताक दिन खऱ्या अर्थानं साजरा करायचा असेल, प्रजासत्ताक दिन खऱ्या अर्थानं प्रजासत्ताक दिनाचा सन्मान करायचा असेल तर भारत हा पुन्हा बौद्ध भारत हा पुन्हा प्रबुद्ध भारत होणं गरजेचं आहे. बौद्ध भारताचं पुनर्निर्माण करणं, बौद्ध भारताचं पुनर्निर्माण ज्या दिवशी होईल त्या दिवशी 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन हा साजरा झाल्याचा, जगाच्या पाठीवरती साजरा झाल्याचा खऱ्या अर्थानं प्रत्येक भारतीयांना समाधान होईल, आनंद होईल, सार्थकता होईल. आणि त्या दिवशी भारत हा हिमालयाच्या शिखरावरून महासत्ता बनवून जगाला आव्हान आणि प्रेम आणि शांतीचा आणि क्रांतीचा आणि परिवर्तनाचा, समतेचा, मानवतेचा संदेश देणारा जगातील एकमेव देश असेल. यासाठी पुन्हा एकदा संविधानाचं मूल्य यशस्वी करायचं असेल तर संविधानानं दिलेलं अभिवाचन निर्माण केलं असेल तर हा देशातला समाज हा प्रबुद्ध नागरिक आणि प्रबुद्ध जनाधार असणारा भारतीय समाज बनणं गरजेचं आहे. अर्थात संविधान प्रजासत्ताक दिन खऱ्या अर्थानं यशस्वी व्हायचा असेल तर भारत हा पुन्हा बौद्ध भारताची बौद्ध भारताला पुनर्जीवित करणं हाच प्रजासत्ताक दिनाचा खऱ्या अर्थानं सन्मान असेल. आणि या दिवशी प्रत्येकाने तो दिवस सन्मानानं संकल्प या दिवशी करूया. प्रबुद्ध भारताचं पुनर्निर्माण हे खरं राष्ट्रीय कार्य आहे आणि हे राष्ट्रीय कार्याची संकल्पना, याची जाणीव आणि प्रबोधन या दिवशी होणं गरजेचं आहे. खरं तर भगवान बुद्धांचा फोटो लावून 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन प्रत्येक शाळेमध्ये साजरा करणं गरजेचं आहे. त्रिशलन पंचशील घेऊन प्रजासत्ताक दिन प्रत्येक सरकारी कार्यालयामध्ये, शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ आणि निमसरकारी कार्यालयामध्ये, विविध संस्थेमध्ये साजरा होणं गरजेचं आहे. कारण लोकशाही आणि प्रजासत्ताक ही प्रजासत्ताक पद्धत ही भगवान बुद्धानं भारतालाच नव्हे तर जगाला दिलेली देणगी आहे. आणि खऱ्या अर्थानं प्रजासत्ताक संविधानानुसार हा देश चालायचा असेल, प्रजासत्ताक भारत यशस्वी करायचा असेल तर आंबेडकरवादी राजकारणाचा प्रभाव वाढवणं ही प्रजासत्ताक भारताची गरज आहे. आणि ज्या दिवशी खऱ्या अर्थानं या समाजातील शेवटचा माणूस तर राष्ट्राच्या मुख्य प्रभावात येत असेल, प्रजासत्ताक भारताचा खऱ्या यशस्वी व्हायचा असेल तर आंबेडकरवादी राजकारणाचा प्रभाव वाढवणं हे काळाची गरज आहे. आणि त्या दृष्टीनं पावलं उचलणं गरजेचं आहे. आंबेडकरवादी राजकारणाचा प्रभाव वाढणं म्हणजे प्रजासत्ताक भारताचा सन्मान राखणं आहे. आणि त्या दिशेनं आपण वाटचाल करूया. पुन्हा एकदा प्रजासत्ताक दिनाच्या 75 अमृत महोत्सवानिमित्त सर्व भारतीयांना पुन्हा एकदा मंगलमय शुभेच्छा व्यक्त करतो. नमो बुद्धाय. जय भीम, जय भारत.